नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेखक मधुकर धर्मापुरीकर लिखित हास्य चित्रांतली मुलं स्थूलवाचन क्रमांक 2 शिकणार आहोत। हास्य चित्रांतली मुलं हे स्थूलवाचन आपल्या अक्षर भारती पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 31 वर आहे। हास्य चित्रांतली मुलं, लेखक मधुकर धर्मापुरीकर। मध्यवर्ती कल्पना। प्रस्तुत लेख वयम 2016 च्या दिवाळी अंकातून घेतला आहे। हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय? हास्यचित्र म्हणजे हसू येण्यासारखे चित्र, व्यंगचित्र म्हणजे विनोदी चित्र। ती कशी वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे। हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात। हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्र दुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे। भेदाभेद म्हणजे भेदभाव। लेखक मधुकर धर्मापुरीकर यांचा परिचय। मधुकर धर्मापुरीकर, जन्म 1954, कथा लेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्राचे संग्राहक, अभ्यासक। 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली। कथा लेखनासोबतच व्यंगचित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन। किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत। अप्रूप, रूप, विश्वनाथ, चिनकुल हे कथा संग्रह। रेषा लेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही पुस्तके प्रसिद्ध। लेखक मधुकर धर्मापुरीकर यांची काही निवडक पुस्तके। हास्य चित्रांतली मुलं। आपण दररोज कार्टून्स पाहतो, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो। थबकणे म्हणजे मध्येच अकस्मात थांबणे। शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका। चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण। चिंटू म्हणजे सकाळ वृत्तपत्रातील एक विनोदी चित्रमालिका। याचे लेखन प्रभाकर वाडेकर व चारुहास पंडित यांनी केले आहे। चिंटू हे पात्र मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आहे। यात विनोदी चेहऱ्याने त्याच्या दैनंदिन जीवनातील घटना दिल्या आहेत। अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं। मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते। कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला। असं चित्र हे हास्यचित्र असतं। पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून। कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे। हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल। सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र। हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय? तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं।
व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. हेतू म्हणजे उद्देश, उद्दिष्ट, कारण. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे आपल्या लक्षात येतं. विचार मांडणे म्हणजे कल्पना, मत मांडणे. मुलाची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलाचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे, मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरग? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरग? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. बारकाईने म्हणजे लक्षपूर्वक, कौशल्य म्हणजे कुशलता, कसब. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. विनोद म्हणजे थट्टा, उपहास. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. शी द फडणीस म्हणजे शिवराम दत्तात्रय फडणीस, 29 जुलै 1925, भारतातील प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार. शाळेतल्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्र होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. त्यांचं हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने, दुधाच्या बाटलीने. रोपट्याला, रोपटे म्हणजे लहान कोवळे झाड. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी. त्यांच्या या हास्यचित्रात पहा. लवचिक म्हणजे न मोडता वाकणारा. मुलांनो, आपण पहिलं चित्र पाहणार आहोत. तिकडे काय लिहिलंय बघा. अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. म्हणजे जे रांगणारं मूल असते ते उघडेच असते. आणि दुसऱ्या चित्रात काय लिहिलंय की बागेत एकही फुल मिळालं नाही रे बाप्पा. म्हणजे त्यांना बागेत फुल मिळालं नाही म्हणून त्यांनी काय आणलेलं आहे? बॅडमिंटनचं फुल आणलेलं आहे. तर अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते नाही का? शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात
विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. रांगणे म्हणजे सरपटत जाणे, हुबेहूब म्हणजे अगदी सारखे. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. डेव्हिड लँगडन 24 फेब्रुवारी 1914 नोव्हेंबर 2011. त्याचे पहिले व्यंगचित्र 1935 मध्ये LCC कर्मचारी जर्नल लंडन टाउन मध्ये प्रसिद्ध झाले. आता ह्या ठिकाणी चित्र 1 आणि चित्र 2 दाखवलेलं आहे. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. चतुर म्हणजे धूर्त, भाव म्हणजे भावना. दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं आहे. त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्या रडण्याकडे. भोकाड पसरणे म्हणजे जोरात जोरात रडणे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीच रडत असतात. तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन आणि विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत ते पहा. लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पहावी. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. RK लक्ष्मण, राशीपुरम कृष्णास्वामी अय्यर, 24 ऑक्टोबर 1921, 26 जानेवारी 2015. भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक. ते त्यांच्या कॉमन मॅन आणि द टाइम्स ऑफ इंडिया मधील यू सेड इट या चित्रमालिकेसाठी प्रसिद्ध आहेत. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. खेडे म्हणजे लहान गाव. इथे पहा, तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा, कंटाळलेला, वैतागलेला मुलगा, तेच हातपाय, तेच नाकडोळे. पण फरक कुठे आहे? ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल, लहान मूल वाटतं. उत्साह म्हणजे जोश, जोम, उमेद. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे? ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही. मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का? उत्तम म्हणजे चांगले, उत्कृष्ट. ह्या चित्रात, पहिल्या चित्रात काय सांगितलंय? मुलगा विचारतोय, पप्पा नदीचं पाणी कुठे जातं हो? ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. का रे? तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत.
एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस, पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसाची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे वायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान वायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. आकर्षण म्हणजे मोहकता. आता हे हास्यचित्र. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण. हुकूमत मिळवणे म्हणजे वर्चस्व, अधिकार मिळवणे. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. नॉर्मन थेलवेल 23 मे 1923, 7 फेब्रुवारी 2004. ब्रिटिश व्यंगचित्रकार. घोड्यांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध होते. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पाहना कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायांची बोट ती लहान काढली की आपोआप नख लहान होतात. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. भुवया म्हणजे भिवई, आयब्रो. The summary of lesson is also given in English for your understanding. दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. अडचणी असल्यास ग्रुपवर पाठवा. थँक यू.